आज आपण तिसरं युनिट आपल्या सिलेबसमधलं पाहणार आहे आणि त्या युनिटचं नाव आहे कन्साइनमेंट. हे युनिट क्रमांक 3 आहे. ठीक आहे. तर आपण कन्साइनमेंट म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी मॅन्युफॅक्चरर असेल, जो वस्तूंचं उत्पादन करतो, तो काय करतो तर होलसेलर आणि रिटेलरला वस्तू विकतो आणि मग होलसेलर आणि रिटेलर हे ग्राहकाला वस्तू विकतात आणि त्याच्यातून मग त्याला प्रॉफिट मिळतो किंवा वस्तू विकून त्याची अर्निंग होते. बरोबर. पण आधुनिक काळामध्ये काय आहे की जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल, दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर तिथं होलसेलर आणि रिटेलर हे न मिळण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं वस्तू त्यांना विकता येत नाहीत आणि बिझनेस एक्सपांड करता येत नाही. मग याच्यावर उपाय म्हणून काय केलं जातं तर एक एजंट नेमला जातो परदेशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये, ज्याच्याकडे वस्तू या सेंड केल्या जातात किंवा सोपवल्या जातात, त्या विकल्या जात नाहीत. ठीक आहे. आणि तो जो एजंट असेल तो त्या वस्तू स्वीकारतो, स्वतःजवळ ठेवतो आणि त्यानंतर त्या वस्तूची विक्री करतो. ओके. आता वस्तू ज्यावेळी सेंड होतात एजंटकडे, त्यावेळी त्या विकल्या न गेल्यामुळे त्याचा मालकी हक्क हा त्या उत्पादकाकडेच राहतो किंवा जो सेंडर असेल, जो वस्तू पाठवतोय त्याच्याकडेच राहतो. त्याला सर्व खर्च वस्तू पाठवण्याचा करावा लागतो आणि वस्तू विकल्यानंतर त्याचं जे अर्निंग आहे, तो जी अमाऊंट आहे ती तो एजंट काय करतो, ज्याने माल पाठवलेला आहे त्याला पाठवून देतो आणि त्याचं कमिशन हे चार्ज करतो. ओके. ही जी प्रोसिजर आहे त्यालाच कन्साइनमेंट असं म्हटलं जातं. कन्साइनमेंट म्हणजे काय आहे तर माल पाठवण्याची प्रोसिजर आहे, माल विक्रीची प्रोसिजर नाही. ठीक आहे. माल एका एजंटकडे पाठवला जातो, त्या मालाची पूर्ण जबाबदारी, सर्व रिस्क ही पाठवणाऱ्याची असते आणि तो जो माल घेणारा एजंट आहे तो स्वतःजवळ ते सर्व वस्तू ठेवतो, त्याच्यावर सर्व खर्च करतो. इन्शुरन्स असेल, फ्लाईटचा असेल किंवा इतर खर्च असेल, विक्रीचा खर्च असेल, तो करतो आणि वस्तू विकतो आणि ती मिळालेली अमाऊंट आपलं कमिशन कट करून सेंडरला पाठवतो. म्हणजे वस्तू ज्यानं वस्तू पाठवलेल्या आहेत आपल्याकडे त्याला तो पाठवून देतो. या पद्धतीनं ही विक्री होत असते किंवा हा बिझनेस होत असतो. ठीक आहे. म्हणजे हे जे कन्साइनमेंट आहे ते सेल्सपेक्षा वेगळं आहे. ठीक आहे. सेल्समध्ये काय केलं जातं तर वस्तूंची विक्री केली जाते. वस्तू दिल्या तर त्या वस्तूची जी अमाऊंट आहे, सेल्स प्राइस जी आहे ती रिसीव केली जाते. परंतु कन्साइनमेंटमध्ये वस्तूंची विक्री केली जात नाही, तर वस्तू फक्त सेंड केल्या जातात, पाठवल्या जातात. ओके. कन्साइनमेंटचा अर्थच आहे वस्तू पाठवणे किंवा माल पाठवणे. त्या पाठवल्या जातात आणि त्याची विक्री एजंट करत असतो. ठीक आहे. याचा अर्थ जर वस्तू विकल्या गेल्या नाहीत एजंटकडे पाठवलेल्या तर त्या माघारी येण्याची शक्यता असते. त्याची सर्व जी रिस्क आहे ती सर्व वस्तू पाठवणाऱ्याची असते. म्हणजे बिझनेसचं एक्सपान्शन करण्यासाठी, वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी सेल्स व्यतिरिक्त हा एक पर्याय हा मॅन्युफॅक्चररला किंवा जो वस्तूचा विक्रेता आहे त्याला मिळतो किंवा एजंटच्या मार्फत तो या वस्तूंची विक्री करत असतो. ठीक आहे. तर ही जी प्रोसिजर आहे माल पाठवण्याची त्यालाच कन्साइनमेंट असं म्हटलं जातं. कन्साइनमेंटमध्ये 2 पार्टीज आहेत, एक वस्तू पाठवणारा आणि एक वस्तू स्वीकारणारा. जो वस्तू पाठवणारा आहे त्याला म्हटलं जातं कन्सायनर. ठीक आहे. कन्सायनर म्हणजे काय तर वस्तू पाठवणारा, ज्याला आपल्या वस्तूंची विक्री करायची, तो मॅन्युफॅक्चरर असू शकतो किंवा इतर वस्तू ज्याच्या मालकीच्या ज्या वस्तू आहेत तो व्यक्ती असू शकतो. ठीक आहे. कन्सायनर कोण आहे तर सेंडर आहे.
वस्तू पाठवणारा आहे, ठीक आहे, तो वस्तू पाठवतोय. वस्तू म्हणजे गुड्स या जात आहेत, ठीक आहे. या कोणाकडे जात आहेत, तर एका एजंटकडे जात आहेत. वस्तू स्वीकारणारा जो आहे त्याला म्हटलं जातं कन्सायनी. कन्सायनी कोण आहे, तर वस्तू स्वीकारणारा आहे, ठीक आहे. म्हणजे तो कोण आहे, एक्सेप्टर आहे, वस्तू स्वीकारणारा, ठीक आहे. आता हे सेंडर जो आहे तो कोण आहे, वस्तूंचा मालक आहे, ओनर आहे, ठीक आहे. वस्तूंचा मालक ओनर काय करतोय, वस्तू पाठवतोय कन्सायनीकडे. कन्सायनी कोण आहे, एजंट आहे. तो फक्त काय करतो, वस्तूंची विक्री करतो. तो फक्त मध्यस्थ आहे वस्तूंची विक्री करण्यासाठी. कारण ओनरला बाजारपेठेची जास्त माहिती नाहीये, परदेशातल्या असेल किंवा बाहेरच्या राज्यातल्या, तिथं जाऊन तो वस्तूंची विक्री करू शकत नाही. त्यामुळे त्याने त्या राज्यामध्ये एजंटची नेमणूक केली त्या प्रदेशामध्ये. आणि तो एजंट काय करतोय, वस्तू स्वीकारतोय, वस्तू खरेदी करून घेत नाहीये, ठीक आहे. आणि तो वस्तू स्वीकारून त्या वस्तूंची मग विक्री करतोय. त्याला जो खर्च येईल, त्याला समजा खर्च आला, फाईटचा खर्च आला, समजा त्याला ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आला किंवा इतर काही खर्च असेल, हे खर्च कोण पे करणार आहे, तर ते पे करणार ओनर, ठीक आहे. आता ओनरला बी खर्च येणार, पॅकिंगचा खर्च असेल किंवा वस्तू पाठवण्याचा खर्च असेल, ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, हे सर्व खर्च ओनर करणार. हे सर्व सुद्धा खर्च काय करणार, ओनरच करणार. आता समजा कन्सायनर आहे, कन्सायनरनं काय केलं, तर 10 मोटारसायकल्स ज्यांची किंमत आहे 10 मोटारसायकल्स ज्यांची किंमत आहे 5 लाख, ठीक आहे, या पाठवल्या. ओके, हे काय गुड्स आहेत, या गुड्सच काय म्हटलं जातं, कन्साइनमेंट म्हटलं जातं. आता वस्तू पाठवल्या, वस्तू पाठवण्यासाठी खर्च आला कन्सायनीला, ठीक आहे. आता यांची सेल्स प्राइस काय आहे, सेल्स प्राइस आहे 5 लाख रुपये, ठीक आहे. म्हणजे एवढ्या किमतीला त्यांना वस्तू विकल्या पाहिजेत. मग ह्या वस्तू कन्सायनीकडे आल्या, कन्सायनी काय करणार, त्याच्यावर थोडे खर्च होणार, बरोबर. एवढे समजा खर्च झाले, 2000 रुपये आणि 3000 रुपये खर्च झाला, 5000 रुपये खर्च झाला, ठीक आहे. आता कन्सायनी कधी कधी काय करतो, ज्यावेळी वस्तू पाठवल्या जातात त्यावेळी वस्तूची ऍडव्हान्स रक्कम तो कन्सायनरला म्हणजे वस्तू पाठवणाऱ्याला पे करतो. समजा कन्सायनीनं काय केलं, तर 30,000 रुपये ऍडव्हान्स पाठवून दिला, ठीक आहे. ऍडव्हान्स कोणाला पाठवून दिला, कन्सायनर. आणि कन्सायनरनं 5 लाख रुपये किमतीच्या मोटारसायकल्स या कन्सायनीकडे दिल्या. आता ह्या मोटारसायकलची मालकी कोणाकडे जाणार आहे, तर ती कन्सायनरचीच असणार आहे. फक्त वस्तू गेल्या, मालकी जाणार नाही, ठीक आहे. 5,000 रुपये खर्च आला वस्तूची विक्री करण्यासाठी आणि वस्तू म्हणजे त्या मोटारसायकल्स या 5 लाख रुपयाला विकल्या. आता 5 लाख रुपयाला विकल्यानंतर या कन्सायनीकडे 5 लाख रुपये आले, ठीक आहे. मग कन्सायनी काय करणार, तर त्याने ऍडव्हान्स ऑलरेडी 30,000 रुपये कन्सायनरला दिलाय. तो काय करेल, 30,000 रुपये वजा करेल, 4,70,000 रुपये राहतील. 5,000 रुपये खर्च झालाय वस्तू विकण्यासाठी, तो सुद्धा वजा करेल, 4,65,000 राहतील. त्यानंतर त्याने विक्री केल्याचं कमिशन, तो विक्री का करतोय, तर त्याला काहीतरी कमिशन मिळावं म्हणून, मग तो काय करेल, स्वतःचं कमिशन सुद्धा त्यातून वजा करेल. कमिशन समजा त्याचं आहे 35,000 रुपये, अमाऊंट किती राहील, 4,30,000 रुपये. मग 4,30,000 रुपये तो काय करेल, कन्सायनरला पाठवून देईल ड्राफ्टच्या माध्यमातून, डिमांड ड्राफ्ट असेल त्याच्या माध्यमातून काय करेल, 4,30,000 रुपये
कन्सायनरला पाठवून देईल आणि या पद्धतीनं कन्साइनमेंटची प्रोसिजर ही पूर्ण होईल. तर या पद्धतीनं कन्साइनमेंटची प्रोसिजर ही होत असते. ठीक आहे. इथं लक्षात घेण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत? पहिली, जो वस्तू पाठवतोय त्याला कन्सायनर असं म्हणतात. कन्सायनर हा ओनर असतो वस्तूंचा, सर्व रिस्क तो बिअर करतो. ठीक आहे. तो वस्तू पाठवतो. वस्तू पाठवण्याच्या प्रोसिजरला म्हटलं जातं कन्साइनमेंट. त्याच्यामध्ये वस्तू पाठवल्या जातात. कोणाला पाठवल्या जातात? तर एजंटला पाठवल्या जातात. त्याला कन्सायनी असं म्हटलं जातं. तो वस्तूंची विक्री करतो, स्वतःचं कमिशन चार्ज करतो आणि राहिलेली अमाऊंट पाठवतो कन्सायनरला. ओके. या पद्धतीने ही कन्साइनमेंटची प्रोसिजर पूर्ण होती. आता याच्या आधारे आपल्याला काय सांगता येईल? याच्या आधारे आपल्याला फरक करता येईल कन्साइनमेंट आणि सेल्समध्ये. परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे शॉर्ट नोट्स विचारण्याच्या दृष्टिकोनातून हा फरक महत्त्वाचा आहे की कन्साइनमेंट आणि सेल्समध्ये नक्की फरक काय आहे. की आत्ताच आपण फरकाबाबत डिस्कशन केलेलं आहे. पहिला फरक कशाच्या बाबतीमध्ये आहे? ओनरशिप, मालकी. कन्साइनमेंटमध्ये मालकी ट्रान्सफर होते का? होत नाही. बरोबर. म्हणजे इथं ट्रान्सफर होत नाही मालकी हक्क. मीन्स ओनरशिप इज नॉट ट्रान्सफर्ड इन द कन्साइनमेंट, बट इन रिस्पेक्ट ऑफ सेल्स ओनरशिप इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सेलर टू बायर. बायरकडे काय होते? ओनरशिप ही ट्रान्सफर होते. वस्तू खरेदी केली एखाद्या खरेदीदारानं तर ती वस्तू त्याच्या मालकीची होते. पण कन्साइनमेंटमध्ये तसं होत नाही. वस्तू दिल्या एजंटकडे, मग त्या एजंटच्या मालकीच्या झाल्या असं होत नाही. ठीक आहे. मालकी हक्क कोणाकडे राहतो? कन्सायनरकडेच राहतो. म्हणजे पहिला फरक आपल्याला काय सांगता येईल? ओनरशिपच्या बाबतीमध्ये ओनरशिप ट्रान्सफर होते का नाही त्याच्यामध्ये. कन्साइनमेंटमध्ये ओनरशिप ट्रान्सफर होते का? तर होत नाही. सेल्समध्ये ओनरशिप ट्रान्सफर होते. ठीक आहे. दुसरा फरक काय सांगता येईल आपल्याला? तर रिलेशनशिप. आता इथं कन्साइनमेंटमध्ये दोन पार्टीज आहेत, कन्सायनर आणि कन्सायनी. बरोबर. त्यांच्यामध्ये रिलेशनशिप कसं असतं? तर ओनर, ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो, आणि एजंट, ओनर आणि एजंट असं रिलेशनशिप हे कन्साइनमेंटमध्ये असतं. पण सेल्समध्ये कसं रिलेशनशिप असतं? परचेसर आणि सेलर. ठीक आहे. परचेसरनं जर उधारीवर वस्तू खरेदी केल्या तर त्याला काय म्हणलं जातं? डेटर. विक्रेत्यानं उधारीवर वस्तू विकल्या तर त्याला काय म्हणलं जातं? क्रेडिटर. बरोबर. म्हणजे सेल्समध्ये ज्या दोन पार्टीज असतात त्यांचं रिलेशनशिप कसं असतं? डेटर आणि क्रेडिटर्स किंवा परचेसर आणि सेलर या पद्धतीचं रिलेशनशिप असतं. इथं मात्र कन्साइनमेंटमध्ये रिलेशनशिप कसं असतं? ओनर आणि एजंट या पद्धतीनं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा तो फरक सांगता येईल तो बघा की इथं दोन पार्टीज आहेत. तर एजंट आहे. एजंटनं जर खर्च केला वस्तू संबंधी तर तो कोण देते? ओनर देतो. त्याला जर रिएम्बर्समेंट. ठीक आहे. रिएम्बर्समेंट कोण करतं? ओनर करतो. जो काय खर्च करेल एजंट, तिथं खर्च केलेला एजंटनं तो कट केला सेल्समधून, म्हणजे तो पे कोणी केलाय? ओनरनं केला. बरोबर. इथं मात्र बायरनं जर एखादा खर्च केला वस्तूच्या खरेदी संबंधीचा तर तो खर्च काय रिएम्बर्स केला जात नाही. तो काय विक्रेता देत नाही. बरोबर. म्हणजे खर्च कोण देतं या संबंधीचं सुद्धा आपल्याला काय फरक सांगता येईल? रिएम्बर्समेंट कोण करतं त्या संबंधीचा पुढचा फरक सांगता येईल. त्यानंतर रिस्क.
चौथा फरक काय सांगता येईल रिस्कच्या बाबतीमध्ये. इतर रिस्क बिअर कोण करतं वस्तू पाठवल्यानंतर, तर ओनर करतो, बरोबर. वस्तू पाठवल्या जरी असल्या तरी त्याच्यावर मालकी कोणाची आहे, तर कन्सायनरची आहे, पाठवणाऱ्याचीच आहे. आणि त्याच्यामुळं त्याची सर्व जी जोखीम असते ती पत्करतो ओनर किंवा कन्सायनर. सेल्समध्ये मात्र वस्तू जर बायरला विकल्या तर पूर्ण जी रिस्क असते तो बायरकडे जाते, बायरकडे ट्रान्सफर होते. त्या वस्तूला काही झालं तरी त्याची जबाबदारी बायरची असते, सेलरची नसते. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला 4 फरक सांगता येतील. पहिलं ओनरशिप, कन्सायनमेंटमध्ये ओनरशिप ट्रान्सफर होत नाही, सेल्समध्ये होते. रिलेशनशिप, कन्सायनमेंटमध्ये रिलेशनशिप असतं ओनर आणि एजंटचं, सेल्समध्ये असतं डेटर्स आणि क्रेडिटर्स किंवा परचेसर आणि सेलरचं. रिएम्बर्समेंट, खर्च कोण करतं किंवा खर्च पुन्हा माघारी केला जातो का, दिला जातो का, तर कन्सायनमेंटमध्ये ओनरच काय करतो, जो खर्च केला असेल तो देतो, त्याच्या अमाऊंट देतो. इथं मात्र सेल्समध्ये तसं होत नाही. आणि रिस्क सर्व बिअर करतो कन्सायनर, ओनर, आणि सेल्समध्ये मात्र बायरला करावी लागते. या पद्धतीने 4 फरकाच्या मध्ये कन्सायनमेंटमध्ये आणि सेल्समध्ये फरक काय आहे, तर हे 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला फरक सांगता येईल. ओके. आता यानंतर प्रोसिजर नक्की काय वापरले जाते किंवा डॉक्युमेंट्स कोणकोणते वापरले जातात कन्सायनमेंटमध्ये. ही जी वस्तू पाठवण्याची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये नक्की कोणकोणते डॉक्युमेंट्स वापरले जातात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं जे डॉक्युमेंट वापरलं जातं ते आहे पहिलं डॉक्युमेंट जे वापरलं जाईल ते आहे प्रोफार्मा इनवॉइस. ओके. प्रोफार्मा इनवॉइस हे जे डॉक्युमेंट आहे ते सेंड कोण करतं, तर कन्सायनर करतो. कन्सायनर तयार करतो हे इनवॉइस आणि ते पाठवतो कन्सायनीला वस्तूंबरोबर. ज्यावेळी वस्तू पाठवल्या जातात कन्सायनीकडे, एजंटकडे, त्यावेळी त्या वस्तूंबरोबर इनवॉइस पाठवलं जातं. तर या इनवॉइसमध्ये काय असतं, तर डिस्क्रिप्शन असतं. कशाचं, याच्यामध्ये काय असतं, डिस्क्रिप्शन वस्तूंचं, खर्चाचं. ठीक आहे. याच्यामध्ये या इनवॉइसमध्ये स्पेसिफाय केलेलं असते कोणत्या प्रकारच्या वस्तू सेंड करत आहे, एक वस्तू किती किमतीची आहे, एकूण टोटल किती किमतीच्या वस्तू सेंड करत आहे, त्याची सेल्स प्राइस काय आहे, त्याच्यावर कोणकोणता एक्सपेन्सेस करण्यात आलेला आहे वस्तू सेंड करत असताना, त्या संबंधीची सर्व माहिती ही या इनवॉइसमध्ये असते. ठीक आहे. तर ह्या इनवॉइसचं जर आपण फॉर्म पाहिला, स्पेसिमन पाहिलं, तर ते कसं असतं ते आपण पाहू. याच्यामध्ये कन्सायनर काय करतोय, हे इनवॉइस तयार करतोय. समजा आपण असं म्हणूया की फळ विक्रेता आहे, फळांची विक्री ते करणारा व्यक्ती आहे. तो काय करतोय, काही फ्रुट्स हे पाठवतोय विक्रीसाठी एजंटकडे. मग तो जो स्पेसिमन असेल त्याच्या सरळ हेडिंगला वर नाव कोणाचं असेल, तर पाठवणाऱ्याच. ठीक आहे. फ्रूट सेंटर आहे समजा, मेसर्स फ्रूट सेंटर हे समजा दुकानाचं नाव आहे. ओके. त्याचं समजा पत्ता आहे सदर बाजार, सातारा. हा कोण आहे, कन्सायनर आहे. तो कोण काय करतोय, फळे ही एजंटकडे देतोय विक्रीसाठी. ठीक आहे. आता ही किती तारखेला इनवॉइस तयार केलं किंवा किती तारखेला गुड्स पाठवले जात आहेत ती इथं डेट लिहिली जाईल. तुला डेट असेल 25 ऑक्टोबर 2020. ठीक आहे. त्यानंतर खाली लिहिल कन्सायनर टू असं लिहिलेलं असेल, म्हणजे
माल पाठवला कोणाला, ठीक आहे, त्या एजंटचं नाव पुढं असेल. मग हे समजा पाठवलं असेल मेसर्स AB, ओके, AB या एजंटला पाठवलं असेल समजा, तर काय होईल, कन्साइन्ड टू मेसर्स AB, ओके, त्या व्यक्तीचं नाव आणि त्याचा खाली पत्ता समजा असेल पुसेगाव, ठीक आहे. तर कोणी पाठवलं त्याचं वर नाव असेल, कोणाला पाठवलं त्याचं नाव खाली असेल. त्यानंतर खाली असेल डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे कोणकोणते फळे, कोणकोणत्या वस्तू पाठवल्या मेसर्स ABला, ठीक आहे. मग इथं काय डिस्क्रिप्शन असेल, 10 बॉक्सेस ऑफ ड्रायफ्रूट्स, ड्रायफ्रूटचे 10 बॉक्सेस पाठवले, ठीक आहे. त्याची अमाऊंट इकडे लिहिलेली असेल, इकडे रुपीज कॉलम असेल, समजा रुपीज आहेत 45,000. ड्रायफ्रूट्स पाठवले, त्याच्यावर कोणकोणता खर्च केला त्या खर्चासंबंधीचं डिस्क्रिप्शन पुढे लिहिलेलं असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होईल ॲड, समजा सातारावरून पुसेगावला हे STने समजा ते फ्रूट्स पाठवले असतील, ठीक आहे. तर ते चार्जेस जे असतील, ट्रॅव्हलिंग चार्जेस, त्या वस्तू पाठवण्याचे जे खर्च असेल, ओके, फ्रेट ज्याला आपण म्हणतो, समजा 2,000 रुपये खर्च आला असेल. त्यानंतर इन्शुरन्स उतरवला असेल समजा, त्याचा खर्च आला असेल, तर हा खर्च याच्यामध्ये ॲड केला जाईल. 47,100 रुपये हे एकूण टोटल केली जाईल. आणि खाली काय असेल, सिग्नेचर असेल. सिग्नेचर इथं कोणाची असेल, मेसर्स फ्रूट सेंटर, ठीक आहे. या पद्धतीने एक डॉक्युमेंट पाठवलं जाईल गुड्स बरोबर, कोणकोणते गुड्स पाठवले आहेत त्या संबंधीची सर्व डिस्क्रिप्शनची माहिती ही पाठवली जाईल कन्सायनीकडे, मेसर्स ABकडे. आणि त्याच्या आधारे तो मेसर्स AB काय करेल, तर सर्व जे डिस्क्रिप्शन आहे वस्तूंचं आणि वस्तू यांचं कम्पॅरिझन करेल, नक्की त्याच वस्तू या आलेल्या आहेत की नाहीत त्याचं कम्पॅरिझन करेल. आणि त्यानंतर मग तो त्या वस्तू ॲक्सेप्ट करेल. ॲक्सेप्ट त्यानं वस्तू केलं तर हे सर्व बरोबर आहे डिस्क्रिप्शन असं मानलं जाईल, ठीक आहे. तर या पद्धतीनं पहिलं डॉक्युमेंट हे कन्साइनमेंटमध्ये असतं. यानंतर या वस्तू कन्सायनरकडे गेल्या, कन्सायनीकडे गेल्या, कन्सायनीच्या ताब्यामध्ये त्या वस्तू गेल्या. मग कन्सायनी काय करेल, कन्सायनी त्या वस्तूंची विक्री करेल. वस्तू विक्री करण्यासाठी काय खर्च करेल आणि त्या वस्तूंची विक्री करेल, बरोबर. विक्री केल्यानंतर त्याच्याकडे जी अमाऊंट येईल त्याच्यामध्ये स्वतःचा खर्च वजा करेल आणि राहिलेली अमाऊंट पाठवेल कन्सायनरला, म्हणजे मालकाला, ठीक आहे. आता किती वस्तूंची विक्री केली, किती अमाऊंट रिसीव्ह झाली, किती खर्च झाले, किती कमिशन चार्ज केलं, या संबंधीची सर्व माहिती ज्या डॉक्युमेंटमध्ये दाखवली जाते त्याला म्हटलं जातं अकाउंट सेल्स. त्याला काय म्हटलं जातं बघा, अकाउंट सेल्स. अकाउंट सेल्स म्हणजे काय, तर सेल्स केलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन असतं, त्याच्यामध्ये सेल्सबद्दलची माहिती ही या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्राईब केली जाते आणि त्याच्यामुळं त्याला म्हटलं जातं अकाउंट सेल्स, ठीक आहे. आता अकाउंट सेल्स नक्की कसं असतं, तर मी तुम्हाला सांगितले विक्री कितीची केली, खर्च काय झाले ते खर्च वजा करायचे, अमाऊंट पेएबल किती आहे ती त्यात दाखवायचं आणि तेवढ्या किमतीचा ड्राफ्ट हा त्या डॉक्युमेंट बरोबर पाठवून द्यायचा कन्सायनरला म्हणजे मालकाला. या डिस्क्रिप्शनची माहिती अकाउंट ऑफ सेल्समध्ये असते. तर याच्या संबंधीचं एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल बघा काय आहे. एक्झाम्पलमध्ये बघा की प्रिपेअर अँड सेल्स
प्रिपेअर अन अकाउंट सेल्स फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिली, त्याच्या आधारे अकाउंट सेल्स तयार करायचा आहे. तर इन्फॉर्मेशन बघा, पहिल्यांदा दिले कन्सायनर मेसर्स फ्रूट कॉर्नर लक्ष्मी रोड पुणा. कन्सायनर म्हणजे कोण आहे, तर मालक आहे वस्तूंचा, आणि तो काय करतोय, वस्तू पाठवतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय कन्सायनी मेसर्स हेल्थ सेंटर फोर्ट मुंबई 1. कन्सायनी म्हणजे एजंट आहे, माल स्वीकारणारा आहे, आणि तो माल स्वीकारत आहे. त्यामुळे त्यानंतर पुढे सांगितलंय सेल्स, किती वस्तूंची विक्री केली. आता ही विक्री कोण करणार आहे, मेसर्स हेल्थ सेंटर. 3 boxes ऑफ ड्राय फ्रूट्स ॲट ₹6,000 each अँड 5 boxes ऑफ ₹7,500 each. किती वस्तूंची विक्री केलेली आहे ड्रायफ्रूटची, तर 3 बॉक्सेस ड्रायफ्रूटचे ज्याची किंमत होती 6,000, असे 18,000 रुपये झाले. आणि 5 बॉक्सेस ज्याची किंमत होती 7,500. 5 गुणिले 7,500 37,500 तेवढी रक्कम जमा होईल सेल्सची. आउट ऑफ 10 बॉक्सेस रिसिव्ड. एकूण बॉक्सेस किती रिसिव्ह झाले होते, तर 10 बॉक्सेस रिसिव्ह झाले होते. तर त्या 10 बॉक्सेसपैकी किती वस्तूंची विक्री केलेली आहे, तर 8 बॉक्सेसची केलेली आहे. 3 बॉक्सेसचे ज्याची किंमत 6,000 होती, 5 बॉक्सेस ज्याची किंमत 7,500 होती. बरोबर. एवढा सेल्स मेसर्स हेल्थ सेंटरने केलेला आहे. त्यानंतर पुढे सांगितलं ॲडव्हान्स. ॲडव्हान्स कोणी कोणाला देईल, तर कन्सायनरला देईल. कन्सायनर म्हणजे मालकाने काय केलेत, ड्रायफ्रूट्स पाठवलेत कन्सायनीकडे, आणि कन्सायनीने काय केले, तर ॲडव्हान्स रक्कम म्हणजे वस्तूंची विक्री केल्यानंतर राहिलेली रक्कम पाठवणारच, पण ती वस्तू पाठवल्याबद्दल काही ॲडव्हान्स रक्कम पाठवलेली आहे कन्सायनरला, म्हणजे फ्रूट कॉर्नरला. किती रुपये पाठवलेत, तर 30,000 पेड बाय कन्सायनी. कन्सायनीने 30,000 रुपये ॲडव्हान्स पे केलेले आहेत. त्यानंतर पुढे सांगितले कन्सायनीज एक्सपेन्सेस. कन्सायनी म्हणजे एजंटनं कोणकोणते एक्सपेन्सेस केलेले आहेत, कोणकोणता खर्च केलेला आहे, तर वेजेस 500 रुपये म्हणजे त्या वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्यासाठी आलेला खर्च, वेजेस 500 रुपये. रेंट 300, वस्तू ठेवल्या जिथे असतील त्या गोदामाचा खर्च असेल 300 रुपये. डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट दिला कस्टमर्सना वस्तू विकत असताना, तो आहे 690 रुपये. आणि कमिशन 2,760 रुपये. वस्तू विकल्याबद्दल त्यानं कमिशन किती चार्ज केलं, 2,760. ती स्वतःकडेच ठेवेल तो एजंट. आणि मग खाली सांगितले बॅलन्स ड्यू इज सेंड बाय बँक ड्राफ्ट अलॉंग विथ द अकाउंट सेल्स डेटेड 15 जून 2005. म्हणजे जो बॅलन्स राहिला विक्री केला त्यातून हे सर्व खर्च वजा केले, तो बॅलन्स पाठवला ड्राफ्ट थ्रू, बँकेच्या ड्राफ्ट थ्रू 15 जून 2005 अकाउंट सेल्स या डॉक्युमेंट सहित. अकाउंट सेल्स तयार करायला सांगितले आपल्याला. मग अकाउंट सेल्स आपण तयार करू. ठीक आहे, या एक्झाम्पलच्या साह्याने. ठीक आहे. वर आपण काय लिहू, अकाउंट सेल्स. याच्यामध्ये पहिल्यांदा नाव कोणाचं येईल, तर कन्सायनी. आता हे डॉक्युमेंट अकाउंट सेल्स कोण पाठवते, कन्सायनी पाठवते कन्सायनरला. जो पाठवतो त्याचं सर्वात वर नाव असतं. मग कोण पाठवते, मेसर्स हेल्थ सेंटर. इथं काय मग म्हणायला लागेल, मेसर्स हेल्थ सेंटर फोर्ट मुंबई 1. हा पत्ता आहे कन्सायनीचा, पाठवणाऱ्याचा. ठीक आहे. त्यानंतर डेट सांगितली, किती डेटला हे अकाउंट सेल्स पाठवलेलं आहे, तर 15 जून 2005. मग इथं काय लिहायचं, डेट 15 जून 2005. रेफरन्स द्यायचा. रेफरन्स कशाचा द्यायचा, प्रोफार्मा इनव्हॉइसचा. प्रोफार्मा इनव्हॉइसमध्ये या सर्व वस्तू एजंटकडे पाठवल्या. ठीक आहे, त्याचाच रेफरन्स देऊन काय करायचं, इथं तो मेन्शन करायचा.
काय करायचं, इथे लिहायचं अकाउंट सेल्स ऑफ 10 बॉक्सेस ऑफ ड्राय फ्रूट रिसीव्ड फ्रॉम मेसर्स फ्रूट कॉर्नर पुणे to be sold on commission on their behalf and risk. रेफरन्स काय दिलेला आहे तर 10 बॉक्सेस फ्रूट्सचे रिसीव झाले कोणाकडून, मेसर्स फ्रूट कॉर्नर कडून, आणि ते कशावर सोल्ड करायचे होते तर कमिशनवर, आणि रिस्क कोणाची होती तर सेंडरची, कन्सायनरच्या रिस्कवर हे फ्रूट्स एक कमिशन बेसिसवर सेंड करण्यासाठी 10 बॉक्सेस फ्रूटचे रिसीव झाले. हा रेफरन्स दिला कोणी, हेल्थ सेंटरने. ठीक आहे. आणि त्यानंतर मग सेल्स कोण झाला त्याचं डिस्क्रिप्शन दे. मग खाली सेल्स. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला सेल्स सांगितलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये काय सांगितले, 3 बॉक्सेस ऑफ ड्राय फ्रूट्स. सेल्समध्ये 3 बॉक्सेस आहेत ड्राय फ्रूट्सचे. किती रुपयाला एक बॉक्स आहे, 6000 रुपयाला. टोटल अमाऊंट किती येईल, इथे रुपीज कॉलम असेल, टोटल अमाऊंट येईल 18000 रुपये. त्यानंतर पुढे सांगितलंय 5 बॉक्सेस ऑफ फ्रूट्स. एकाची किंमत किती आहे 7500. 5 गुणिले 7500 एकूण येतील 37500. ठीक आहे. मग टोटल सेल्स किती केला, 37500 प्लस 18000 55500 रुपयांचा सेल्स केला. एवढी रक्कम ही कन्साईनीकडे सेल्सच्या माध्यमातून जमा झाली. त्यानंतर खर्च त्यातून वजा होतील, लेस एक्सपेन्सेस कोणकोणते केलेत आपल्याला सांगितले बघा. कन्सायनीज एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस सांगितले, वेजेस सांगितलेत 500, रेंट 300, त्यानंतर सांगितलं डिस्काउंट अलाउड 690 आणि कमिशन 2760. असे टोटल एक्सपेंडिचर्स केलेले आहेत 4250. 4250 खर्च झाले, ते सेल्समधून, उत्पन्नातून काय होईल लेस होतील. अमाऊंट येईल 51250 रुपये. एवढी सेल्सची अमाऊंट ही हेल्थ सेंटरकडे म्हणजे एजंटकडे आत्ता जमा आहे. आता आपल्याला काय सांगितले पुढं एक्झाम्पलमध्ये, ॲडव्हान्स किती पे केला कन्सायनीने अगोदरच, तर तो केला 30,000 रुपये. मग तो सुद्धा यातून लेस करावा लागेल. लेस काय म्हणायचं, ॲडव्हान्स पेमेंट किती केलं होतं एजंटनं 30,000 रुपये. तो ते वजा करेल रक्कम, त्यातून एकूण रक्कम राहील किती 21,250 रुपये. 21,250 पेएबल आहे कोणाकडून तर कन्सायनीकडून म्हणजे एजंटकडून, म्हणजे हेल्थ सेंटरकडून. कोणाला तर फ्रूट कॉर्नरला. ठीक आहे. मग 21,250चा ड्राफ्ट इन्क्लोज करायला सांगितलेला आहे आपल्याला. खालच्या शेवटच्या वेळी सांगितले बघा, बॅलन्स ड्यू इज सेंट बाय बँक ड्राफ्ट अलॉंग विथ द अकाउंट सेल्स. हे अकाउंट सेल्सचे डॉक्युमेंट आहे. आणि 21,250चा बँक ड्राफ्ट इनक्लोज्ड. किती रुपयाचा बँक ड्राफ्ट आहे 21,250 रुपयाचा. इकडे येईल डेट आणि प्लेस, मुंबई आहे, 15 जून 2005 आहे. आणि इकडे येईल खाली सिग्नेचर कोणाची असेल तर हेल्थ सेंटर, मेसर्स हेल्थ सेंटर. ओके. या पद्धतीनं अकाउंट सेल्स हे तयार होईल. अकाउंट सेल्स कशाची डिस्क्रिप्शन देत आहे, सेल्सची.
त्यातून खर्च सर्व वजा करून अमाऊंट किती पेएबल आहे कन्सायनीकडून कन्सायनरकडे, आणि तेवढ्या अमाऊंटचं पेमेंट हे अकाउंट सेल्सच्या माध्यमातून बँक ड्राफ्ट इनक्लोज करून, म्हणजे ड्राफ्ट जो असेल बँकेचा तो या डॉक्युमेंट्स सोबत जोडला जाईल 21,250 रुपयाचा, आणि तो पाठवला जाईल कन्सायनरकडे. कन्सायनर तो ड्राफ्ट बँकेमध्ये जमा करेल आणि त्याच्या अकाउंटवर जमा होतील 21,250 रुपये. म्हणजे 21,250 कोणी पे केले, कन्सायनीने केले कन्सायनरला वस्तूंच्या विक्रीचे जो इन्कम होता तो. ठीक आहे. तर या पद्धतीने 2 डॉक्युमेंट महत्त्वाचे हे कन्साइनमेंटमध्ये वापरले जातात. ओके. आता बघा, यानंतर आपल्याला नेक्स्ट जे पाहायचं आहे ते पाहायचं आहे कमिशन. ही एक कन्सेप्ट. तुम्हाला माहिती आहे की कमिशन हे कोण चार्ज करतं, कन्सायनी करतो. म्हणजे ओनर जो असेल वस्तूंचा तो वस्तूच्या विक्रीचे काम देतो एजंटकडे, कन्सायनीकडे. कन्सायनी काय करतो, वस्तूंची विक्री करतो आणि कमिशन चार्ज करतो, ती त्याचं अर्निंग असतं. बरोबर. म्हणजे कमिशन हे कोणाला मिळतं, एजंटला मिळतं. एजंट वस्तू विक्रीच्या मोबदल्यामध्ये ते कमिशन मिळवतो. ठीक आहे. कमिशन 2 प्रकारचं असतं. डेल क्रेडियर कमिशन आणि दुसरं आहे स्पेशल कमिशन. आता रेग्युलर कमिशन हे त्या एजंटला मिळतंच, त्याचबरोबर मिळतं आणखी 2 प्रकारचे कमिशन हे त्याला मिळू शकतात. पहिलं आहे डेल क्रेडियर कमिशन. क्रेडियर म्हणजे क्रेडिटरशी संबंधित हा शब्द आहे. ठीक आहे. डेल क्रेडियर कमिशन नक्की काय आहे, तर आता बघा, एजंट जो आहे तो काय करतोय, वस्तूंची विक्री करतोय, सेल्स करतोय वस्तूंचा. पण हा सेल्स करत असताना प्रत्येक वेळी कॅशमधूनच सेल्स होईल सांगता येत नाही. म्हणजे ग्राहक जे असतील ते वस्तू रोखीनेच खरेदी करतील याची शाश्वती नसते. काही वेळा काय करावं लागतं, एजंटला वस्तू उधारीवर विकाव्या लागतात वस्तूंची विक्री करण्यासाठी. लोकांकडे कॅश नसेल तर ती वस्तू न घेण्याची शक्यता असते. आता समजा वस्तू या क्रेडिटनं विकल्या, काय केलं, क्रेडिट सेल केला, तर वस्तू उधारीवर विकल्या. मग त्या ग्राहकांनी जर वस्तूंचं पेमेंटच केलं नाही, पैसे बुडवले, तर तो खर्च कोणी सहन करायचा, ती जी रिस्क आहे ती कोणी सहन करायची. जर ओनर म्हणाला की ही जी अमाऊंट आहे किंवा ही जी जबाबदारी आहे ती सर्व तुझीच आहे, त्या एजंटला म्हणाला, एजंट काय करेल, वस्तूंची विक्री उधारीवर करेल का, तर अजिबात करणार नाही. तो काय म्हणेल, मी का रिस्क स्वीकारू, आणि त्याच्यामुळे वस्तूंची विक्रीच होणार नाही. बरोबर. आणि मग ही जी रिस्क आहे ती कमी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं कमिशन हे दिलं जातं एजंटला. त्यालाच डेल क्रेडियर कमिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. बॅड डेटची रिस्क कमी करण्यासाठी ज्यावेळी कमिशन दिलं जातं ओनर कन्सायनरकडून एजंटला, त्यावेळी त्याला डेल क्रेडियर कमिशन असं म्हटलं जातं. हे कमिशन का दिलं जातं, तर वस्तूंची विक्री व्हावी म्हणून. ठीक आहे. बॅड डेट्सची रिस्क कमी व्हावी. बॅड डेट जरी झाली तरी त्याचं नुकसान हे एजंटला होऊ नये याच्यासाठीचं हे जे कमिशन आहे त्याला डेल क्रेडियर कमिशन असं म्हटलं जातं. हे कोण देतं, कन्सायनर देतो कन्सायनीला. त्यानंतर दुसरं जे कमिशनचा प्रकार आहे तो आहे स्पेशल कमिशन. हे स्पेशल कमिशन नक्की काय आहे. आता समजा वस्तूची सेल्स प्राइस आहे 50,000 रुपये. म्हणजे कन्सायनरनं, मालकानं काय सांगितलं की 50,000 रुपयाच्या वस्तू आहेत, 50,000 रुपये किमतीला विक. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रॉफिट सुद्धा मिळेल. 50,000 रुपयाला वस्तू विकायच्या आहेत एजंटने.
पण एजंट जर म्हणाला की समजा 50,000 रुपये किमतीच्या वस्तू आहेत, मी ह्या वस्तू 60,000 रुपयाला विकतो. जर एजंटनं 50,000 रुपयेच्या वस्तू 60,000ला विकल्या तर 10,000 रुपये एक्स्ट्रा प्रॉफिट होईल ओनरला. ठीक आहे. मग ओनर काय त्याला नाही म्हणणार नाही. पण याच्यामध्ये एजंटचा काय फायदा? 50,000 रुपये किमतीच्या वस्तू 60,000ला विकल्या तर तो सर्व ओनरचा फायदा होईल. मग एजंट काय म्हणतो की मी जास्त किमतीला वस्तू विकतो, त्याच्यावर मला जास्तीचं कमिशन पाहिजे. ओके. आता 50,000 रुपयाच्या वस्तू 60,000ला विकल्या तर 10,000 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट मिळेल. मग 10,000 रुपये एक्स्ट्रा अमाऊंटवर मला स्पेशल कमिशन पाहिजे. ओके. किती रुपये पाहिजे? तर 2,000 रुपये पाहिजे. ओके. म्हणजे वस्तूची किंमत ज्यावेळी जास्त सेल्स प्राईसपेक्षा करून विकली जाते त्यावेळी जास्तीच्या अमाऊंटवर ज्यावेळी कमिशन देण्याचं ओनर मान्य करतो त्यावेळी त्याला स्पेशल कमिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. स्पेशल कमिशन म्हणजे काय आहे? तर एक्स्ट्रा अमाऊंट ज्यावेळी रिसीव होते सेल्समधून त्या एक्स्ट्रा अमाऊंटवर दिलं जाणार कमिशन. जर ओनर म्हणाला की तू जास्त किमतीला वस्तू विक, 50,000च्या वस्तू 60,000ला विक, वर्षात 10,000वर तुला कमिशन देतो, मग तो सुद्धा काय होईल? मोटिवेट होईल जास्त किमतीला वस्तू विकण्यासाठी आणि त्यातून मग त्याला स्पेशल कमिशन मिळेल. अशा 2 प्रकारचे रेग्युलर कमिशन व्यतिरिक्त 2 प्रकारचे कमिशन हे कन्सायनरला देऊ शकतो. ठीक आहे. डेल क्रेडिटर कमिशन कशासाठी आहे? बॅड डेटची रिस्क कमी करण्यासाठी आहे. स्पेशल कमिशन हे जास्त किमतीला वस्तू विकण्यासाठीचं आहे. ठीक आहे. तर या 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत ज्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.